लातूरमधील माजी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी पेपरफुटीचे मास्टर माइंड असल्याचं समोर विद्यार्थ्यांना दिलेले प्रश्न हुबेहूब नीटच्या परीक्षेत आल्याचं उघड. आतापर्यंत देशभरातून 7 जणांना अटक. कांदा आणि साखरेमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा. 30 जूनच्या आधी कर्जमाफी होणारच, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. तर मुंबईमध्ये आंबा काजू उत्पादकांच्या मागण्यांसाठी विरोधक रस्त्यावर. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार. आज सकाळी 11 वाजता अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाची घोषणा करणार. हडपसर बॉम्ब प्रकरणातील आरोपीला आज पुणे कोर्टात हजर करणार. रुग्णालयाचं बिल परवडत नसल्यानं रागातून बनवली बॉम्बसदृश वस्तू. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आज चार्जशीट दाखल होण्याची शक्यता. महत्त्वाचा साक्षीदार पोलिसांच्या हाती. नाशिक पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळेंची बदली. खरात प्रकरणातील आरोप दत्ता कराळेंना भोवल्याची चर्चा. प्रवीण पडवळ नाशिकचे नवे आयजी, तर कराळेंवर राज्य मानवी हक्क आयोगात जबाबदारी. कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील विरोधात पुरवणी आरोपपत्र. झी 24 तासच्या पाठपुराव्याला मोठं यश. शासकीय जमीन परस्पर खरेदीचा आरोप. देशात मान्सून वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज. केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून धडकण्याची शक्यता. तर पुढचे 4 दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा. काही बेरोजगार तरुण झुरळासारखे असतात. सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी. आता दिल्लीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या घरासमोर आंदोलन करा. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेला टोला. काँगोमध्ये इबोलाचा पुन्हा उद्रेक. 65 जणांचा इबोलामुळे मृत्यू. इबोलाच्या 246 रुग्णांची नोंद.